आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यावर देखील दिसून येतोय। पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन साहित्य, कॉपर केबल तसंच विविध प्लास्टिक वस्तूंच्या दरामध्ये सुमारे 30 ते 35% वाढ झाली आहे। विदेशातून येणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे बाजारामध्ये कृषी साहित्याचे दर वाढले असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। म्हणजे जो पाईप पहिले 2.5 इंची पाईप पहिले 430-35 रुपयाचा पाईप होता, तर आता तो झालेला आहे साधारण 640-50 रुपये खरेदी रेट झालेली आहे। तसं स्प्रिंकलर सेटमध्ये जर पाहतो म्हटलं तर स्प्रिंकलर सेट पहिले आम्ही 33,000ला विक्री करायचो, आज त्याची किंमत झालेली आहे जवळपास 41,000 रुपये खरेदी रेट झालेली आहे। हे सगळे परिणाम म्हणजे जे युद्धजन्य परिस्थिती आलेली आहे तिथून या सगळ्या हे सगळं प्रोडक्ट बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागते हे टोटली आपल्याला परदेशामधनं आयात करावं लागते, त्याच्यामुळे हे सगळ्यांचे रेट वाढ झालेली आहे। सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केलं। संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा प्यायल्याने निषेध करण्यात आला। राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत भाजपने आंदोलन केलं। राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून त्यांना तुरुंगामध्ये टाकावं अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। इराणकडून इस्रायलच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं जातं। इस्रायली सरकारच्या अभेद्य लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलंय। इराणचा इस्रायलचं सरकार संपवण्याकडे कल आहे। प्रमुख नेत्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास देखील आता सुरुवात झाली आहे। अमेरिकन हल्ल्यांमुळे इराणच्या खार्क बेटाचं मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर आणखी हल्ले होऊ शकतात असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। आपण फक्त मनोरंजनासाठी आणखीन काही वेळा हल्ला करू शकतो असं ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलंय। तेहरान संघर्ष संपवण्यासाठी चर्चा करण्यास तयार दिसत असले तरी अटी अद्याप पुरेशा चांगल्या नाहीत असं ट्रम्प यांनी म्हटलेले आहे। जम्मू काश्मीरच्या उरी परिसरामध्ये मोठी कारवाई करण्यात आली। एका पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलंय। भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या मोहीम राबवली। बुच्छर परिसरात एक पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलेलं आहे। जवानांना दाट झुडपांमध्ये एका दहशतवाद्याची संशयास्पद हालचाल दिसून आली, तर दहशतवाद्यानं जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला आणि त्यानंतर मात्र जवानांनी प्रत्युत्तर दिलं। या चकमकीमध्ये पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।